Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare
हरि 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
हरी आता तुम्ही कृपावंत प्रदीप महाराज महाराज मगर आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही
आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापासी नाही असी ही वेगळे, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे, गोमटे ते करा माझी भार ओझे तुम्हासी, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। महायोग पीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं, गुरुपदं मंत्रमूलं, गुरुवाक्यमोक्षमूलं, गुरुकृपा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो पथे काळी आपण असावे जवळे। मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदी वल्लभं। नमिला गणपते माऊली सागरा,
कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यरमतिर्ममा कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे जाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता आय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुभटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रया तुझे तुम्ही कृपावंत साधू संत जीवलगा गोमटे ते करा माझे भारवजे तुम्हासे पुण्य फळले बहुत दिवसा सोहळा व्यास पौर्णिमा अख्ख्या भरतखंडामध्ये हा सोहळा फार मोठ्या प्रमाणात आजचा दिवस म्हणजे पर्व काळे नव्हे नव्हे आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस आहे महाराज आज सोन्याचा दिवस
मोठा पर्व काळ आजी सोनी याचा दिनू उद्याची गॅरंटी नाही. मागच्या वर्षी मातोश्री होते कीर्तनाला नाही का, त्रास होत होता पण तरी खुर्चीवर बसून कीर्तन ऐकलं महाराज. याजसाठी केला होता हट्ट हा शेवटचा दिस, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान, लावणिया नीट जरी करणे असेल गोड शेवट गा विठाला विठाला. विठाला विठाला तुका म्हणे आले समर्थाचे मना, समर्थांची इच्छा झाली कीर्तन व्हावं, कारण समर्थांना कीर्तन जास्त आवडतं. अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्यपास, जो माझं अनन्य चिंतन करतो म्हणजे कीर्तन करतो, कधी मधी नाही, सततम कीर्तयंतो मा वितंतस्य दृढव्रता, नमस्यंतस्य मा भक्त्या नित्य युक्ता उपासते विठाला विठाला गुरुवारी गुरु पौर्णिमा येणं म्हणजे सोन्याचा दिवस बरं का. पर्व काळे हा फार मोठा पर्व काळे. आपण प्रवचनातून विषय ऐकला, बरेच प्रवचन झाले, पहाटी काकडा झाला, गुरुगीतेचं पारायण झालं, त्याच्यानंतर गुरुपूजन झालं, बरेचसे प्रवचन झाले, ज्ञानदान झालं. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. आजचा प्रसाद आपले हरिभक्त परायण भाऊसाहेबांना तांबे, प्रत्येक वर्षी एवढ्या नामधारकांना प्रसाद देणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. सगळे नामधारक आज इथं आलेले नाही का, प्रत्येक वर्षी त्यांचा फार मोठ्या आदरानं प्रेमानं प्रसाद असतो. असंच त्यांच्याकडून धर्माचं कार्य घडो, त्यांना बी धन्यवाद. आपले हरिभक्त परायण मृदंगाचार्य वैष्णव महाराज यांनी आज आठवण करून दिली, कीर्तनच करायचं म्हणले चालेल. तुकाराम आले समर्थाची मना, पांडुरंगाला कीर्तन आवडतं, नामदेव कीर्तन करी पुढे पांडे नाचे. आपल्या कीर्तनात सुद्धा पांडुरंग नाचतोय विठ्ठल विठ्ठल. आतमध्ये पांडुरंगाची प्रत्येकाच्या. सर्व आलेली गायनाचार मंडळी, हरिभक्त परायण सीताराम महाराज सुरेगाव, हरिभक्त परायण नवनाथ महाराज, तुळशीवाल्या माता, विनेकरी आमचे हरिभक्त परायण काळे बाबा, आमचे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज सातपुते. आता पार दिंडीपासून त्यांची साथी, पार सुरुवातीपासून चातुर्मास केल्यापासून काय मागच्या जन्मीचं त्यांचं आमचं काहीतरी संगत असं ठीक आहे. भरपूर प्रसंग आले पण सुटली नाही विठ्ठल विठ्ठल. मंडळी आलेत, आमचे निवृत्ती महाराज मगर गायनाचार्य, हरिभक्त परायण प्रदीप महाराज, आपले शंकर नाना हरिभक्त परायण, हरिभक्त परायण दत्तू महाराज. सुरेगावरून आमचे दादा आलेत, सगळ्यांचे दादा मिस्त्री आहेत. अलीकडं काय नाव त्यांचं, दिलीप महाराज मागच्या वर्षी वारीला होते. सर्वच मंडळी, निळोबाराय, प्रणव महाराज, मृदंगाचार्य निळोबा महाराज, वारीतही भरपूर सेवा केली या मंडळीने. आमचे राधा मास्तर तांबे चोपदार आणि पांडुरंग आपल्या समोर उभे आहेत. सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, करू आपण समर्थांच्या कप्प्यानं थोडा वेळ सेवा विठ्ठल विठ्ठल. मंडळी आलेत, प्रसादही होतोय तोपर्यंत थोडा प्रसादाला टाइम म्हणलं मग करू आपण थोडा वेळ सेवा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोमट करा म्हणतात. याचा अर्थ गोमट दुसरं आपलं कोणी करत नसावं, सिद्धांत असा निघतोय. गोमट करणं म्हणजे चांगलं करणं.
हरिभक्त परायण शंखपाळ महाराज आले सिन्नरवरून. सर्वच मंडळींचं धर्माचं कार्य म्हणजे हा खेळ नव्हे एकल्याचा, तर प्रत्येकाचंही सगळ्यांच्या आशीर्वादानं हे अधिष्ठान झालेलं आहे. सर्वांचं याच्यामध्ये थोडं थोडं शक्ती याच्यामध्ये, म्हणून गोमट करण्याकरता आपण पळतोय. जन्म झाल्यापासून आपलं चांगलं व्हावं, आपल्याला समाधान प्राप्त व्हावं, शांती प्राप्त व्हावी, आनंद प्राप्त व्हावा, प्रत्येकाचा प्रयत्न त्याच्या करता आहे. ज्याला देव कळत नाही, जो देव नाही म्हणतो, त्याला सुद्धा असं वाटतं आपलं चांगलं व्हावं, आपल्याला सुख प्राप्त व्हावं. अर्थात इच्छा सुखाची आहे आणि सुख आणि देव एक वस्तू आहे महाराज. सर्व सुखाची आगर बाप रखुमा, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाची आगर म्हणे जनी म्हणे हा. सुखाशी चढावा असणे जायचे. गुरुवर्य बापूंचे ओवी अशी कायमची, राजे व सुखी तुमचं असं नाही म्हणले, नव्हे तुमचं स्वरूप आहे. पण अज्ञानामुळे जीव काय झाला, दुःख भोगतो. विठाला संसारात समाधान भेटतं पण टिकत नाही. सुख पाहता प्रत्येकाचे प्रयत्न आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे महाराज. एखाद्याला जर विचारला तर तो सगळी प्रॉपर्टी सांगतो, पण त्याला विचारा तुला खरं समाधान किती आहे, खरी शांती किती आहे, खरा आनंद किती प्राप्त होतो बाबा याच्यापासून. जसं एखाद्याला ताप आला तर मशीन लावला जातो, ते ताप दाखवतं किती ताप आहे. साखरेवाल्याला साखर दाखवतं किती साखर आहे. बीपी वाल्याला बीपी दाखवतं, मग यंत्र दाखवतं ना डॉक्टर काढ. तसं असं एखादं यंत्र काढायला पाहिजे. इथं लावलं का त्यांना लगेच आकडे दाखवले पाहिजे, किती समाधान प्राप्त झालंय, किती शांती प्राप्त झाली, किती दिव्य आनंद प्राप्त झाला. आणि असं विज्ञानाने नाही अजून काढलं, पण आमच्या संतांनी काढलं महाराज. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा केला. चिंतना समाधानी संगतीमध्ये तुझी संगती झाली, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. आवडा माझ्या मागे मागे, आवडा माझ्या मागे मागे, आवडा माझ्या मागे मागे, आवडा माझ्या मागे मागे. साधने सरती अपिशी माऊली सांगतात. खरी तृप्ती कुठे आहे? आता जेवलं तर संध्याकाळी भूक लागत, संध्याकाळी जेवलं तर सकाळी किती दिवसापासून जेवतोय आणि जेवच लागत, त्याच्याशिवाय जमत नाही महाराज. पण खरी ती ह्या स्थूल देहाला लागतं, पण मनाची तृप्ती कधी? आता निश्चिंतीने. आता शब्द कुठे नाही वापरला जात. अभंगाच्या सुरुवातीला आता शब्द वारला, पहिला शब्द आलाय आता. तसं महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिवस चारी खेळी मिळी,
निश्चिंती प्राप्त होणं, मनाची तृप्ती. दिंडीत जाऊ पा, खरं जर समाधान पाहिजे असेल, खरा जर आनंद पाहिजे असेल, महाराजांचे अभंग जशीचे जसे आपल्या अनुभवाला यावं जर वाटत असेल ना, आता कोठे धावी मला तुमचे चरण भाग गेला, सीन गेला, अवघा झाला असे तो मुक्तीचा आनंद. सगळी मंडळी वारी करून आलेत. भीमातिरी एक नगर, भीमातिरी एक वसविल नगर, परंपरा घालून दिल्या. नाचत जाऊ त्याच्या गावाने, सुरुवातीला तेच करावं लागतं बरं का. तोपर्यंत सर्व घटीराम कळणार नाही, सुरुवातीला तेच करावं लागेल. मला सगळ्या संतांनी केलं ना, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. मग ज्ञान पचत नसतं, ती वाघिणीचं दूध आहे, लगेच ज्ञान कसं पचत. अंतकरण शुद्धी करता निष्काम कर्म करावं लागतं. अगोदर काहीतरी पूजा पाठ करावं लागत्या, तीर्थयात्रा करावं लागत्या, व्रत करावं लागतात, वैकल्य करावं लागतं. लगेच कसं काय सकाळी तीर्थ निवृत्तीच्या पायी लगेच कळसावं आता येईल का आपल्याला? नाही नाही, पायऱ्या पायऱ्यानं जावं लागेल. निष्काम कर्म सुरुवातीला करावं लागतं, सत्कर्म करावं लागतं, परोपकार करावा लागतो, अन्नदान करावं लागतं, नवी नवी सेवा करावं लागते, साधू संतांची सेवा करावी लागते. आणि मग पांडुरंग परमात्मा कृपा करतो, नवे नवे तूच येतो आपल्या जीवनामध्ये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होया स्वामींची सेवा ऐशी कर्म साम्य दशा विरेशा, मग श्री गुरु आपेसा. मग साधू पायाला नाही जावं लागत, साधू आपल्या करता जमिनीतून निघल. विठाला विठाला स्वामींच्या सेवेचं फळ तुका म्हणे, मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा. आमच्या फळामध्ये फार पूर्वीपासून भगवान शंकराची सेवा फार. आता इथं ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले दादा आहेत, देवच म्हणत होते. आमच्या चुलत्यांना सगळं गाव काय म्हणत होतं, देव म्हणत होतं. का? भगवान शंकराची अशी सेवा होती, ओम नमो शिवायचा जपाने अशी स्थिती प्राप्त होत होती. त्यांना विधी अवस्थेमध्ये जात होते आणि त्याची पुण्य आहे महाराज, त्याची प्रचिती आम्हाला आली. त्यांना मी एक दिवस बोललो, शंकर नामाला बोललो आजीच्या 13व्याच्या दिवशी. कारण शेवटी तिनं भरपूर नामस्मरण केलं, ओम नमः शिवायचं जप केलं. तिला बरं वाटायचं, जरा झोप यायची, ते झोप येत नव्हती. पहा काय शक्ती असती परंपरेची. माझ्या वडिलाची निराशी का देवा, शार येतात अंगावर.
आणि मग तिला आता एक दिवस भगवान शंकरांना दर्शन दिलं प्रत्यक्ष. आमच्या लोखंडे बाबांनी ग्रंथ वाचला. पहाटेच तिला भगवान शंकराचं दर्शन झालं. सकाळी उठल्या उठल्या शिव हर शंकर नमामि शंकर शिव असं मोठमोठ्यानं बदल. पहिलं मला स्नान झाला म्हणजे आज भगवंताचं दर्शन झालं. विठ्ठला विठ्ठला आणि मग परत एक दृष्टांत दिला. 13व्याच्या दिवशी पहाटे असं स्वप्न पडलं. प्रत्यक्ष आमच्या गावात ज्या दैवतेची सेवा केली भगवान शंकराची ते मंदिरच समोर असं एकदम डायरेक्ट जसं पाठी. आणि म्हणलं आता आपल्याला निदान कमीत कमी सोमवारी तरी पाणी घेऊन गेलं पाहिजे. सगळं पुण्य ज्या वेळेस प्राप्त होतं ना, बहु अवघड आहे. बहु म्हणजे किती काही माफ करता येईल का? बहु अवघड आहे संत. चंद्रामृत चंद्र अमृत सुखे सेवविला सूर्य थांबवतील सागर हेळा मात्रे तरवेल परी त्या साधूची भेटना. पण होत नाही असंही नाही. हा सत्य गुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला. तसं गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु दादांनी आपल्याला सापडवलं, नव्हे कृतार्थ केलं. विठ्ठल विठ्ठल दत्त गिरनारवर भगवान दत्तात्रेयाने दिलेला प्रसाद बरं. हा ही सामान्य गोष्ट समजू नका. आपल्याला जो प्रसाद मिळाला आहे, नारायण महाराज जलवणकरांनी हाडाचे काढ केले, तपश्चर्या केली, तेव्हा भगवान दत्तात्रेय प्रगट झाले आणि हा प्रसाद परंपरेनं आपल्यापर्यंत आला. आणि जोपर्यंत हा प्रसाद जीवनात प्राप्त होत नाही तोपर्यंत गोमट होत नाही. विठ्ठल आपण सुखाकरता काय काय प्रयत्न नाही केले. आपला जन्म सुखात गेला का सुखाच्या आशेत गेला महाराज? सर्व सुखा आशा जन्मा गेला सुखाची आपली गाठ नाही मिळाली. आणि शास्त्र म्हणतं सुख आणि देव एक आहे. 3 20 आणि 60 1 का 2. पण ज्याला कळलं नाही त्याला त्याचे भांडणं होतात ना. हे संबंध सांगण्याकरता संत येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. कृपावंत
ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि कृपाळू महात्मा भेटणार वगैरे. ब्रह्मनिष्ठ भेटन, श्रोत्रिय भेटन, पण कृपाळू महात्मा भेटणार नाही. कारण कृपा काय शक्ती असते कृपेची. लय मोठ्याचं उदाहरण, ज्ञान देव म्हणे तरलो आता उद्धरलो. महाविष्णूचा अवतार माऊली आले तरी म्हणजे आम्हाला कृपेची गरज पडली. निवृत्तीने तत्वता कृपेची शक्ती फार मोठी असते. कर्णाच्या जीवनातला प्रसंग पाहणं, कृपा काय करू शकते. महाभारतामध्ये फेल गेला कर्ण, केलं सगळं होतं कर्णाकड. दुर्योधन सांगायचा अर्जुना संग लढायचं म्हणजे ब्रह्मास्त्र पाहिजे. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं आणि ह्या पार्टीला ब्रह्मास्त्र नव्हतं महाराज. आणि त्या काळामध्ये ब्रह्मास्त्र शिकवणारे फक्त 2 होते, द्रोणाचार्य आणि विश्वामित्र. भानगड अशी होती, सगळ्यांना माहिती होतं कर्ण हा कोण होता. गवळनाथ आली त्याच्यामध्ये सांगितलं कर्ण हा कोण आहे. पांडव दुसरा म्हणले ना, म्हणजे पण त्याला स्वतःला माहिती नव्हतं कोण येते, म्हणून त्याची उपहास झाला होता महाराज. दुर्योधनाला सांगितलं काही कर, कृपा काय असते पहा. 2च मिनिटात कृपेची काय शक्ती असते. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, ती काय दिसत नाही महाराज. अंतःकरणाची कृपा असते. कुठूनही होती ती महाराज, कुठूनही होऊ शकते. कासवाचा दृष्टांत पाहिला आपण. गेले कर्ण गेला द्रोणाचार्याकडे. तनु मनु दिवी चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. कशा करता आला कर्णा. म्हणजे मला ब्रह्मास्त्र शिकवा गुरुवर्य. त्यांना असं बोलला असा बोलला. अरे तुझ्यासारख्या मूर्खांना म्हणले तू सुतपुत्र आहे म्हणले, तू हीन कुळात आला. अरे मी काय सामान्य नाही म्हणले, राजगुरू म्हणले. मी फक्त राजे लोकांना शिकवतो म्हणले, मी फक्त क्षत्रियाला शिकवतो म्हणले. अपमान झाला, पण विद्या शिकवायची म्हणले सगळं सहन करावं लागतं. तोपर्यंत नाही. टाकीचे घाव सोसावं लागत. मंदिरात बसायचं म्हणजे सोपं आहे का. काय प्रसंग आले असतील महात्म्यावर. सहसा पूजा काही अशी कोणाची होती, मंदिर कोणाची होत नसतात महाराज. आणि मग आता राहिले परशुरामजी राहिले. परशुरामाचं असं होतं ते फक्त ब्राह्मणाला शिकत होते, ते आवड होतं. त्यांनी 21 वेळा निक्षेत्री पृथ्वी केली होती महाराज. फक्त ब्राह्मणाला ते ब्रह्मास्त्र शिकत होते. कर्ण म्हणला, दुर्योधन म्हणला तू काही कर, पण ब्रह्मास्त्रच पाहिजे आपल्याला. महाभारताचं युद्ध करायचं म्हणल्यावर आपल्याला अर्जुना संग लढायचं, ब्रह्मास्त्राच्या पुढे दुसरं अस्त्र चालत नाही. आणि मग कर्ण गेल्यानंतर परशुरामजीला शास्त्रानुसार साष्टांग दंडवत घातला. गुरुवर्य म्हणले कशा करता आला. म्हणले मला ब्रह्मास्त्र शिकायचं. त्याला पहिलं विचारलं तू ब्राह्मण आहे का. हो म्हणला. माझ्या सत्यवादाचे तप वाचक केले महाराज. कृपा काय असती. परमार्थामध्ये असत्य चालत नाही. विठ्ठल आणि मग गेल्यानंतर त्यांनी शिकवलं ब्रह्मास्त्र, सगळी विद्या शिकवली. कारण ब्राह्मणाला म्हटल्यानंतर सेवा केली, कर्णाला फार सेवा केली, सगळं विद्या शिकवली. पूर्णाहुती झाली, यज्ञ झाला. आणि दुसऱ्या दिवशी याचा दुपारचा प्रसंग, एका झाडाखाली बसले गुरु शिष्य. फार रात्री जागृत झाली म्हणून थोडे डुकला झोपलाय कर्णाच्या मांडीवर. आणि थोड्या वेळात एक लीला घडली. एक भोंग्याला मांडी कोरली कर्णाची, घुसला, रक्ताची धार चालली. पण आता गुरुची सेवा आहे ना, गुरु साक्षात. मांडी हलवायची नाही ना, ती रक्त पार त्यांच्या खाली गेलं, ओलं लागलं म्हणून उठले विश्वामित्र. कर्ण हे काय म्हटले. आणि म्हणले भोंग्यानं मांडी कोरली. आता ते काय सामान्य होते का. ते म्हणले सांग तू कोणी. म्हणले ही मांडी ब्राह्मणाची नाही म्हणले. अरे साधा डास चावला तर ब्राह्मण दम धरीत नाही म्हणले. ही मांडी क्षत्रियाची म्हणले. राजा आता खरं बोल नाही तुला मी शाप देईन म्हणले. विठ्ठला विठ्ठला एवढा मोठा कर्ण थरथरा कापायला लागला. शाप देईन. आता ते लई शापाचा पिशारा पी होते. सहस्र अर्जुनाला खलास करून टाकला. सामान्य नव्हती परशुराम. त्यांना सांगितलं तू खोटं बोलून माझ्याकडून ही विद्या घेतली. ही विद्या तुला प्रसंग आल्यानंतर फल प्राप्त होणार नाही. ज्या वेळेस अर्जुना संग लढता लढता
कर्णाचं चाक मातीत गेलं ना, त्यावेळेस चाक वर काढायचा प्रयत्न केला. त्यावेळेस अर्जुन बाण मारतोय. त्यावेळेस त्याला वाटलं आता ब्रह्मास्त्र सोडावा. मंत्राचं स्मरण करतो, मंत्र आठवत नाही. गुरु कृपाने विठ्ठल महाराज सांगतात, गोमटक करा पण कृपा करून करा प्रथम चरणामध्ये. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही सगळे प्रयत्न आयुष्यात सगळं करून पाहिलं, खरं शांती खरं समाधान भेटत नाही. करेशी देवा विनाश. परत ऐका, संतवाणी नवी नवी वेदवाणी. करेशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बोवस, कधी सुखाशी न पावसी. विठाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जेवा. ते कोणता सुख आहे? विषयाचे समसुख, वेगळाची अभराची सावली. आता सावली नाही का सूर्य नाही, ऊन नाही, आवरण आलंय फक्त. आणि हे आवरण काढण्याचं काम संत करतात. देव सदा जवळ येतो आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. किम रंताशी कामो. नाथ महाराज म्हणले, देहात देव दाखवला मला गुरुनाथाने. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले, धर्म जागो गुरु महिमा देही
तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानार्थी. निळोबारायला काही मंडळींनी विचारलं तुमचं गोमट झालं का? ते म्हणले हो. पूर्ण केला पूर्ण केला जीवन कृतार्थ झालं गोमट झालं. आता कैसे येणे जाणे सहज खुंटले. हा धन्य त्याची माता धन्य त्याची पिता साठविला दाता. हे साठविला दाता त्रैलोक्याचा भगवंताची प्राप्ती झाली. गोमट झालं. माऊली म्हणले आजी संसार सुफल झाला गे माये. कशाना? देखिले पाय तत्वता. मग सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायीवर हृदयातल्या भगवंताचा जर आपल्याला अनुभव आला ना मग देवते संत निमित्त त्या मग ते कळसाचं ज्ञानी महाराज. मग नाही काही अडचण. मग कशाला आपण म्हणू शकतो सकलही तीर्थे. गुरुचरित्रामध्ये प्रसंगाला पहा. शिवरात्रीचा पर्व काळ आणि सगळेच मंडळी गेले कल्लेश्वरला. पण स्वामींजवळ एक शिष्य होता. म्हणले तुला नाही जायचं का रे? नाही म्हणले सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी गुरुचरणी निश्चिम भाव त्याचे मनोरथ पूर्वी. हा तिथपर्यंत जाण्याकरता ह्याच मार्गाने जावं लागतं. ढाळे महाराज आणि सगळे मंडळी गेले. म्हणले पर्व काळाला तुला नाही जायचं का? नाही म्हणले महाराज सगळं काशी तीर्थ सगळं त्रिवेणी संगम तुमच्या तीर्थात आहे. म्हणले तुमच्या चरणावर म्हणले सगळे लोटांगण घालतात. आणि मग मध्यान्ह काळी म्हणले मग चालायचं का तुला तीर्थयात्रेला? डोळे झाक म्हणले. काय आता भगवंत दत्तात्रेयांचा अवतार
गाणगापूरचा प्रसंग आणि डोळे झाकले तर परत त्या क्षेत्रावर कल्लेश्वरला स्वामी असे एका झाडाखाली बसले, जाय पटकन दर्शन घेऊन ये म्हणले. आणि मग तो गेला. मग सगळे गावातले भेटले, दिंडीतले आखे भेटले ना. अरे म्हणले तुला यायचंच होतं, मग आमच्या बरोबर यायचं ना म्हणले. तू असं सुरू लपून कशाला आला? नाही म्हणले मी आता एका क्षणात निघालो म्हणले आणि एक क्षणात आलो म्हणले. आता पटन का त्यांना? ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याची शक्ती पुढे काय शक्ती चालत असते? गावातले लोक म्हणले तुला यायचंच होतं, मग असं काय यायचं, आमच्या बरोबर यायचं ना दिंडीमध्ये? नाही म्हणले. आता दर्शन घेतला गेला. भगवान शंकराचं कल्लेश्वराचं पाहिलं, तिथं पिंडीवर स्वामी बसलेले होते. विठ्ठल विठ्ठल सबका मालिक, एक तत्व कळावं जीवाला. कुठे आपले सद्गुरू दिसावा, कशामध्ये बी सर्वा घटी राम. आणि मग महाराज म्हणतात कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विठ्ठल दर्शन करून आला. मग श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत म्हणले, झालं का रे बाळा दर्शन कल्लेश्वराचं? महाराज म्हणले तिथेही तुम्हीच. ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास केला, साक्षात परमात्मा मज भेटला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. दिगंबरा दिगंबरा त्यांच्याकडनं ती विद्या आहे बरं का. ही आद्य जगद्गुरु शंकराचार्य ह्या विद्येला मरणमारी विद्या म्हणतात, ब्रह्मविद्या म्हणतात, आत्मविद्या म्हणतात. विश्वामध्ये एवढी नाथांची एक विद्या सोडली ना जीव मुक्त होत नाही. विठ्ठल डोळा काढून देणं म्हणजे काय पोरखिळे का? बोलणं सोपं आहे हो, बोलणं सोपं आहे. प्रत्यक्ष कृतीत ज्या वेळेस येतं ना, म्हणले वृक्षा वडी फार आवडले म्हणले मला. काय वडे आवडले, आता काय वडे आवडले होते त्यांना.
कोण सामान्य होते का? क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनो काही त्रिपुरारी संगीतले जे गुरुगीता वाचा, मग वस्तूची किंमत कळण वागिनीचं दूध काय आहे ते. गुरुगीता जोपर्यंत वाचत नाही ना, अरे म्हणले बाळा मला वडे लईच आवडले रे म्हणले, अजून जर थोडे असते तर बरे झाले असते म्हणले वडे. काय लागतं म्हणले गुरुवारी त्याला लगेच घेऊन येतो म्हणले. त्याला काय लागतं म्हणले, लगेच गेले ना. परत त्या सरस्वती माताच ना म्हणले, आई मला माझ्या गुरुला वडे लय आवडले म्हणले, अजून वडे. ती म्हणले अरे एकदा दिलं ना म्हणले, त्याची इथं श्राद्ध होतं, तिनं भरपूर वाढवून दिलं होतं ना, तिनं भरपूर वाढवून दिलं होतं. ती म्हणले तुम्हाला संन्यासाला आमच्या ग्रस्तीचं दुःख काय समजायचंय म्हणले, काय लागत त्याला फुकट येतं का म्हणले. ते परत आला म्हणले, आई म्हणले काय लागतं सांग ना म्हणले, माझ्या गुरु करता काही करायला मी तयार आहे. लय सरा सरा बोलतो रे म्हणले, डोळा काढून देतो का? लयच बोलतो म्हणले, डोळा काढून देतो का? आई त्याला काय लागतं म्हणले, लगेच बोट काढ खास डोळा काढला आणि हातावर ठेवला. थरथरा कापायला लागली माता. ती म्हणजे बाळा तुम्ही काय केलंस म्हणले, बाळा काय ते तेज होतं. तेज पाहिल्यानंतर बाळा अरे मी सहज बोलले तो काढून दिला म्हणले डोळा. तुझा डोळा नको बाबा, वडे दिले घेऊन आले, घ्या म्हणले गुरु महाराज खा. अरे म्हणले वरक्षा तो डोळ्याला हात का लावला रे, काय नाही महाराज म्हणले, तुम्ही जेव्हा म्हणले ते डोळा आलाय म्हणले तुम्हाला काय पाहणार नाही म्हणले. नाही नाही म्हणले बघू दे. पाहिल्यानंतर डोळा काढला, हातामध्ये डोळा होता. म्हणले काय, मग सगळा प्रसंग सांगितला. अरे म्हणले डोळ्या करता वडा काढून देणारा फक्कड महात्मा विठ्ठल. काय काय कृपाळू महात्म्याला दम निघल का? हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी ह्या शक्तिपात आहे महाराज. स्पर्श शक्तिपात, मंत्र शक्तिपात, दृष्टी शक्तिपात असे संत कृपाळू महात्म्य आपल्यावर कृपा करतात. जय जय वशुद्धी उदारे अनवरत आनंदे वर्ष. हा आनंद काय सीजनल नाही, दिंडीत येतोपर्यंत नाही महाराज, तो कायमचा आहे. नित्य नवा आनंद आहे आपला. ते सुख आत्मसुख घ्या रे उगाच चावटी. या दिवसात काय आहे, 50 फूट नाही 20 फूट खांद पाणी, पण ते पाणी टिकत का? देव पाणी टिकत, देव पाणी टिकत का? पण जर समुद्राचंच पाणी लागलं तर, जर झरा लागला तर, 250-300 फुटावर जर पाणी लागलं तर. गुरु कृपा निर्मला भागीरथी. संध्या संदेह माझा आत्मा राम हृदय प्रगटला. भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रगट होतो, आपल्याला दर्शन देतो, त्यावेळेस मग कोणती संध्या राहत नाही. क्रांती ही समूळ गेली दिसू लागली, नाचत प्रेम छंदे चालू लागलो, बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला. त्याच्याकरता आतापर्यंतच्या संत चरित्रापोती संत महिपती कवी महिपती मला सांगतात, भरपूर सेवा केली सगळ्यांनी, पण नाथा इतकी गुरु सेवा कोणीच केली नाही. ब्राह्मणाचा मुलगा अशा कवळ्या वयामध्ये गुरुच्या कुठं पैठण, कुठं स्वामी, कुठं तो गड, कुठं सेवा केली महाराज. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी एकोबाचे ऋण. काय ऋण होतं, ऋण कोणावर केलं होतं? संतांची सेवा केली.
भगवंताला पाणी वाहायला यावं लागलं. कावडीना जगाचा मालक पाणी वाहतो. नव्हे नव्हे भगवान दत्तात्रय दत्ता चोपदारी तारे बसे, दत्ता चोपदारी दत्ता भगवान दत्तात्रय हे शास्त्री आले होते ना, त्यांनी बोलवलं होतं. एकदा या म्हणले आमच्याकडं कृष्णाष्टमीला मोठा सोहळा असतो. त्यांना लई गर्व झालेला होता. हे भगवान दत्तात्रयांचे जे होते त्यांची पालखी निघाली तर भगवान दत्तात्रयांची पालखी डोलायची. अख्खा महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावर घेतलं होतं. नाथ बाबा तिथे गेले होते, काहीच बोलले नाही, स्वतःबद्दल काहीच बोलले नाही. चातुर्य लपवी पूज्यता डोळा न देखा. हे प्रत्यक्ष आम्ही पाहिलंय दादांकड. विठ्ठल विठ्ठल. साक्षीदार आहे इथं बसलेले शेजूळ पाटील वगैरे साक्षीदार मंडळी. शास्त्रानं सांगावा असा महात्मा नाही का. आणि मग काय विषय चालला होता आपला. सिन्नरची मंडळी आले. मुद्दाम आपण कार्यक्रम उशिरा केला. किती लांबून यावं लागतं. एक तर सुट्टी भेटत नाही, साधनं भेटत नाही. किती हेच युद्ध आहे महाराज. एवढ्या याच्यातून आपल्याला आणलंय म्हणजे हीच आपल्यावर कृपा आहे. विठ्ठल या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 36 वर्ष. का नाथ बाबांनी स्वामीची सेवा केली. जनार्दन स्वामी भगवान दत्तात्रयांचं प्रत्येक गुरुवारी सगुण दर्शन होतं महाराज. सेवा केली. कृपाळू महात्मे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग, गोमटे ते करा माझे लेखा. कोमट करा. याच्याकरता भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलंय. जेनी तू जोडशी नारायण. प्रार्थना आईचा अंतकरणे करी लाभाविन प्रीती. बाकीचे प्रेम करणारे आहे, पण तुम्ही बिगर बाजारचं घरी जा बरं पगार झाल्यावर काहीच न्यायचं नाही. महिनाभर अजिबात काही द्यायचं नाही. डब्यात बदल होईल तुमच्या. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग माझं गोमट करा. माझा सगळा भार तुमच्यावर आहे. अभंगाच्या द्वितीय चरणात. गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा गोमटे ते करा माझे गोमटे ते करा
तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे. आता सगळा माझा भार तुमच्यावर आहे, आता दुसरीकडे कुठं नाही. आणि जोपर्यंत पूर्ण भार घालीत नाही तोपर्यंत ती कृपा करत नाही, देवही कृपा करत नाही. द्रौपदी जोपर्यंत साडी धरीत होती ना, तो बाबा काय चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुची विठोबा. इथं शब्दच वापरलेला श्लोकात अनन्या चिंतयंतो मा ये जना तर्या प्रसती. स्वामीने समाधी घेतली होती, सगळे रडायला लागले होते अक्कलकोटला. स्वामी परत उठून बसले ना, श्लोक म्हटले तुम्हाला रडायला काय झालं म्हणले. अरे मी सच्चिदानंद स्वरूप आहे, नाही घडविला नाही वैसविला नाही. माझं जे स्वरूप आहे ते नित्य आहे, निरामय नाही. जीवाला कळत नाही ना, जीव सगळ्या याच्याकडे पाहतो. देह भावावर आहे, देह बुद्धीवर आहे, सगळं प्रेम देहावर आहे. ढवळे झाले तरी काळे करतो विठाला विठाला विठाला. संतांच्या प्रमाणात बसत नाही. भक्त ऐशे जाना जे देही विदास. गेले अशा पाश विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे. जोपर्यंत देहावरचा देह बुद्धी नष्ट होत नाही ना, तोपर्यंत आपलं गोमट होणार नाही. आणि संत काय सांगतात, महावाक्य सांगतात मध्ये काय सांगतात, गुरु रे बापू आमच्याकडे सुरुवातीला निवंत आले का 3-3 दिवस राहायचे. एक दिवस आम्हाला म्हणले नारळ कसे काय पाडतात तुम्ही एवढे उंच. मला आपोआप पाडतात. मग त्यांनी सांगितलं अरे हाच परमार्थ आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही म्हणून. नारळ जर तयार झाला ना म्हणले, तयार नारळ खोबळा हे साधूही म्हणले. देह तादात्म्य शकलं का साधू आहे, आपल्यासारखे म्हणजे चिटकलेले म्हणले. ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारलं होतं काही नाही. म्हणले महाराज तुम्हाला आम्ही प्रपंचामध्ये रमलेले लोक कसे काय दिसतो म्हणले. रंगलेले प्रपंचात नाही, रंगलेले देव धर्म काय म्हणले असतील महाराज. म्हणले तुम्हाला फुल दारू पिलेले लोक कसे दिसले असे साधू आहे. अजून प्रश्न विचारला होता महाराजांना. म्हणले महाराज तुम्ही या देहाला कसं सांभाळलं, शरीर कसं सांभाळलं, काय सांगावं साधूना. म्हणे सावतर मुलाप्रमाणे सांभाळलं. साधूची काय. शंकर महाराज गोमटे ते करा म्हणून आठवलं. शंकर महाराज धनकवडीचे पुणेचे स्वामींचे शिष्य, अधिकारी शिष्य. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी लाईन लागली आणि एक शिष्यानं विचारलं म्हणले महाराज माझं चांगलं कधी होईल, गोमट कधी होईल माझ्यावालं. आता ते लय फकड महात्मे, त्यांचं चरित्र म्हणजे फार अवघड, सर्वसामान्याला बुद्धीच्या पलीकडे अवल्या महात्मे होते. म्हणले महाराज माझं चांगलं कधी होईल. शंकर स्वामी म्हणले मी मेल्यावर चांगलं होईल म्हणजे. ते म्हणजे महाराज तुमचं वय किती आता. साधूची भाषा कळत नाही ना, जोपर्यंत मी आहे ना आपल्याकडं, मी देह ही जोपर्यंत बुद्धी आहे ना, मी देह हे सरी उरला उरे विठ्ठल विठ्ठल करा माझे भार ओझे. माझा सगळा भार ज्यावेळेस आपण सगळं भार पहा माय बापा हो उघड परब्रह्म म्हणलंय त्याला. त्याला काय शब्द वापरला, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ब्रह्म ब्रह्म म्हणजे भगवान परमात्मा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिका देखिले. उभे केले ते ब्रह्म उभं आहे. स्वामी म्हणजे परब्रह्म आहे, परब्रह्म उभं आहे सगळे. मग तेच ब्रह्म सगुणात आल्यावर त्याला काय म्हणलाय, उघडे परब्रह्म पुरविती आरती वंचना करीती जन दृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. किती मूर्ख एकत्र केल्यावर एक शहाणा तयार होईल. मूर्खाने शहाणा म्हणण्यापेक्षा एका सज्जनानं शहाणा म्हणलं तरी जीवन कृतार्थ होईल. विठ्ठल गुरु तुकोबर आहे नाही का, महाविष्णूचा अवतार आहे. तुलनेशी ब्रह्म मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती हे स्वरूप प्राप्त झालं का जीव गोमटा होतो. आणि आपलं सुद्धा तेच स्वरूप आहे. आपण सुद्धा तेच कशावरून रोज म्हणतो ना, सर्वा घटी राम ममय वंशे जीवलोके जीव होता
सनातन हृदयी वसशी परिणस दिसशी कैसे तुझं पाहू. अरे कसं पाहता येईल, त्याला दाखवणारा भेटला पाहिजे, त्याला कृष्णांजन घालावं लागतं. कृष्णांजन एक वेळा आवाज चांगला आहे बरं का सिस्टीम वाले. या मंडळींचं आपल्याला फार सहकार्य बरं का. आपले आचार्य मामा मंडपवाले सर्व एक. आता आपण महाराजांचं सकाळीच उदाहरण पाहिलं, होऊन फोन येतो म्हणजे एक आपलं कार्य आहे, सगळ्यांचं कार्य आहे. त्याच वेळेस आनंद होतो ज्यावेळेस आपण सगळे एक होतो ना. हा अवघा रंग एक झाला, जोपर्यंत एक होत नाही ना द्वैतामध्ये दुःख नाही, द्वैतामध्ये दुःख आहे. म्हणून द्वैताची झाडणी गुरुविन हा त्याच्याकरता हा सत्संग आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. विठाला विठाला दिवस आहे ना. किती लांब लांबून मंडळी येतात, किती उशिरा का होईना पण येतात. येणंच अवघड असतं महाराज नाही का, पण येतात. आज दिवसभर परवा काळे रात्री 9-10 वाजेपर्यंत सारखं. रात्री 10 वाजता झोपलो, एक जणाचा फोन रात्री 10 वाजता आला. चित्तामध्ये सगळ्यांच्या तेच महाराज. देव वसे चित्ती त्याची ऐसे आवडते मना, देवा पुरवावी मासना. तुका म्हणे जिने. आता बरेच मंडळी म्हणते दिंडीत आल्यापासून नुसते टाळच वाजत आहेत कानामध्ये. पप्पा तर टाळाचाच आवाज आहे म्हणते, झोपच येत नाही. कसं काय येईल मला. विषय त्यांचा नारायण झाला ना. गोविंद गोविंद म्हणा मग गोविंद ते काया भेद नाही देवा. तोपर्यंत ते तादात्म्य सुटत नाही महाराज. ज्या वेळेस परिपक्व अवस्थेला नारळ जाताना पिकलं हे कशावरून समजायचं, फळ पिकलं हे कशावरून समजायचं. बरोबर आहे बापू सांगायचे. कशावरून देठाला सोडित ते असं वडाव नाही लागत. पिकली या सेंदी कडू पण गेली तैसे आम्हा केले. सांगावं लागत का. कडू पण जात आहे तैसे आम्हा केले. ते नरम होत आहे जरा पिकल्यावर, ते लीन होत आहे, जरा कलर बदलतोय, गोडवा येतो. सुरुवातीला कडू असता शेंदाड, पण नंतर काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची
म्हणजे गोमट होणे विठ्ठल विठ्ठल. पण ती आतून पिकावं लागत आहे. आता दिंडीत तुम्ही स्कारपेटची केळं खाली असतील प्रत्येकानं खाली असतील कसे लागत आहे ते स्कारपेट टाकून पिकलेलं वेगळं असतं आणि ओरिजिनल पिकलेलं वेगळं असतं. बरोबर बापू काय म्हणा आता काय आठवण येते गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती त्याचं नाव नाही सांगत त्याला अकल्प आयुष्य म्हणतात. आम्हाला एक कीर्तन सापडलं मृदंगाचार्य वैकुंठवासी संजय महाराज गोंधळच त्याच्यामध्ये त्यांचं थोडं गायन होतं. इतकं समाधान इतका आनंद वाटला. अरे त्यांचा आवाज म्हणजे ते आपल्या बरोबर आहेत ना. परवा महाराजांनी बेटावर दिंडी जाती सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या बेटावर त्याच्यामध्ये कीर्तन झालं होतं. ते कीर्तन सापडलं शिवाजी राजांचं. त्याच्यामध्ये 2 प्रमाण आहे विठ्ठल विठ्ठल परत कुठंच ऐकायला भेटलंय नाही. रथी चढले वनमाळी अकांत त्या गोकुळी. काय ती अवस्था होती गोकुळामध्ये. भक्ती प्रेम सुख नेनवे अची वाचिक पंडित. हे पंडिताला शास्त्राचा विषयच नाही महाराज. बाकीचे सगळे यज्ञ करायला लांब गेले होते पण खरा कृष्ण कळाला गवळणींना विठ्ठला प्रेम सुखदी प्रेमा विन नाही. आणि प्रेम हे बाजारात मिळणारी वस्तू नाही महाराज. प्रेम हे देवाचे देणे देह भाव जाय जेणे. एकदा अंतकरणात जर तोचा प्रेमाचा झरा निर्माण झाला ना महाराज देहाचं तादात्म्य आपोआप सुटतं. कसं सुटतं. उंट कौट खातो म्हणले. झाडाचं कौट गिळून घेतो उंट. दुसऱ्या दिवशी शेणातून बाहेर येतं. ते कौट फोडून पाहायचं मिळालं कोणला तर फोडून पाहायचं. दुसऱ्या दिवशी 12, 13, 15 तास मध्ये असतं ते कौट. फोडून पाहायचं ते आतून मोकळं झालेलं असतं. तसं साधू वरून आपल्यासारखाच दिसतो आपल्यासारखेच जेवण करतो आपल्यासारखेच कपडे घालतो पण आतून सुटलेला असतं. त्याच्या गाठी सुटलेल्या असतात. लिंग देहाच्या सुटता गाठी. जोपर्यंत देहाचं तादात्म्य सुटत नाही ना महाराज तोपर्यंत ते साधुत्व येत नाही. विठ्ठला विठ्ठला गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुमच्या पायावर सगळा भार घातलेला तीर्थे चरणामध्ये मला सांगता. वंचिले ते पायापाशी मागणी करता तुम्ही कृपा करा ज्या योगानं जीवन कृतार्थ होईल.
म्हणून भगवंताचं जोपर्यंत आपण भजन घडत नाही, सर्वांनी लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी. ज्याला हात असतील त्यांनी हाताना टाळी वाजवा आणि मुखाना भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा Om
तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग ओमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी हराचं ओझ झालं बरोबर दादा म्हणले गणपती बुडवायला गणपतीला बसवलं असं कशावर बसवलं तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे वाजीत गाजीत मग ते प्रत्येक चौकामध्ये सडे काय रांगोळी काय आरती काय सगळं काय आणि मग गणपती बुडवल्यानंतर येताना ते प्रत्येक ठिकाणी थांबायचं आता प्रत्येक ठिकाणी त्याला आहे का मग त्यानं काढली काठी विठ्ठल प्रेमी आजचा दिवस प्रेमाचा दिवस आहे एक संस्कार आहे भगवान परमात्मा म्हणले मी सुद्धा संदीपनीच्या आश्रमामध्ये हरिविजय ग्रंथ वाचा हरिविजय ज्यांनी ज्यांनी वाचला जगाचा मालक सेवा करतोय सद्गुरु सेवा दे माझा देवा याने सार्थक जन्माची सद्गुरूने उंच बसविले हात पुरे ना यमाचा विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या ठिकाणी प्रार्थना करतात गाठ म्हणजे संधी आहे बरं का जोग महाराजांनी त्याचा अर्थ असा लावला कधी आपण एवढं बारीक गाथा पाहिला नाही पण त्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस काही गोष्टींचं पाहावं लागतात आता माझ्या अंतकरणात कोणताही संध नाही कोणतीही गाठ नाही सगळ्या गाठी सुटल्या आणि मी तुमच्या पायावर तुका माने सोडिल्या गाठी तुका माने सोडिल्या गाठी तुका माने सोडिल्या गाठी तुका माने सोडिल्या चरणी ज्यांनी आपल्याला प्रसाद दिला त्यांना आपण श्रीफळ सद्गुरूंचा प्रसाद हरिभक्तपरायण अण्णा त्यांना आपले हरिभक्तपरायण शंखपाळ महाराजांच्या हस्ते श्रीफळ या
तसेच आपले डॉक्टर राजेंद्र डॉक्टर अनार्थे यांना मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झाली. पहा, एक सर्वसामान्य याच्यातून इतक्या मध्यंतरीच कार्यक्रमामध्ये थोडं त्यांचा आपल्याला श्रीफळ द्यायचा होता, पण काही अडचणीमुळे देता नाही आला. आज आपण प्रसाद आहे असंच तुमच्याकडून तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. पुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या डॉक्टर साहेब या. आपले हरिभक्त परायण पानवचे सोपानराव महाराज या त्रोकणे या पुढे. मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डेंटलचे झाली. एक फार मोठं त्यांना सेवा आणि एवढं करून ते अनुग्रहित नामधारक आहे बरं का. सेवा आहे त्यांच्यावरती फार मोठी. असंच तुमच्याकडून जनता जनार्दनाची सेवा घडावी. यानंतर जे विठ्ठल होईल, संतांचं थोडं भजन होईल, ज्ञानोबाराया तुकोबाराया आणि मग प्रसाद. एक झालेली सेवा आलेले सर्वच मंडळी, सर्वांचंच योगदान आहे, सर्वांचंच याच्यामध्ये प्रत्येकाचं थोडं थोडं म्हणूनच हे सगळे सगळ्यांची सेवा आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहे. असे सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. धर्माचं कार्य येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. हे शुद्ध परमार्थ आहे. ही भगवंताची सेवा आहे. भगवान परमात्मा करून घेत असतो. आपण निमित्त आहोत म्हणून सगळे तुका म्हणे आले समर्थाचे मना. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित.